नमस्कार मित्रांनो, मी अजय एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 14 एप्रिल 1944 मुंबईकरांसाठी हा एक काळा दिवस म्हणून ओळखला जातो। असं काय झालं होतं या दिवशी बघूया ह्या व्हिडिओमध्ये। 24 फेब्रुवारी 1944 या दिवशी इंग्लंडच्या लिव्हरपूल मधल्या बर्कनहेड वरून फोर्स टायकिंग नावाचं मालवाहू जहाज भारताच्या दिशेने निघालं होतं। ह्या फोर्स टायकिंगचा मार्ग म्हणजे इंग्लंडच्या बर्कनहेड वरून पाकिस्तानच्या कराची मार्गे भारतात मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकवर हे जहाज येणार होतं। ह्या फोर्स टायकिंग जहाजाबद्दल सांगायचं म्हणजे 424 फूट लांबीचं आणि 7142 किलो वजनी हे जहाज ब्रिटिश सरकारच्या मालकीचं होतं। 1944 साली दुसरं महायुद्ध सुरू होतं, त्यामुळे युद्धोपयोगी साहित्यांची दळणवळण करण्यासाठी या जहाजाची निवड करण्यात आली होती। इंग्लंड मधून जेव्हा हे जहाज निघालं होतं त्यावेळी या जहाजात फायटर प्लेनचे पार्ट, जहाजांचे पार्ट, वेगवेगळे बॉम्ब, हत्यारं, बंदुकीच्या गोळ्या, सल्फर आणि 1400 टन दारू गोळा आणि ह्याशिवाय 382 किलो वजनाच्या अस्सल सोन्याच्या विटा या जहाजात भरलेल्या होत्या। बँक ऑफ इंग्लंड मधून भारताच्या रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी त्या पाठवल्या जाणार होत्या। टोटल 300 लाकडी पेट्या होत्या, ज्यांना सिक्युरिटी रिझन्समुळे लोखंडी पेट्यांमध्ये वेल्डिंग करून बंद करण्यात आलं होतं आणि त्याच पेट्यांच्या शेजारी दारुगोळा ठेवण्यात आला होता। 1944 साली दुसरं महायुद्ध सुरू होतं, त्यामुळे जर एखाद्या शत्रूने जहाजावर अटॅक केला तर काय होईल ह्याच टेन्शन मध्ये जहाजाचे सगळे क्रू मेंबर्स होते। अशा या जहाजाच्या मालाची जबाबदारी एका 45 वर्षाच्या कॅप्टन अलेक्झांडर नायस्मिथ यांच्यावर होती। जहाजात असलेल्या मालाची किंमत आणि त्याचं महत्व लक्षात घेता ह्या कॅप्टननी जहाजावर दारू, सिगारेट पिण्यावर बंदी घातली होती। इंग्लंडवरून निघताना जहाज जरा गडबडीतच निघालं होतं। युद्धाची परिस्थिती असल्यामुळं हत्यारांची देवाणघेवाण त्यावेळी जोरात चालू होती, त्यामुळे इंग्लंडमध्ये असताना जहाजाला मेंटेनन्स साठी वेळच भेटला नव्हता। 24 फेब्रुवारी 1944 ला निघालेलं SS टायकिंग जहाज पुढच्या काही दिवसात म्हणजे 30 मार्चला हळूहळू करत पाकिस्तानच्या कराची पोर्टवर येऊन पोहोचलं। तिथं पोहोचल्यावर जहाजावर असलेल्या फायटर विमानाचे आणि जहाजांचे सुट्टे पार्टचे होते त्यांना खाली उतरवण्यात आलं। जहाजाला रिपेअरिंगची गरज आहे हे ओळखून जहाजावर चीफ इंजिनियर असलेले अलेक्स यांनी तसा जहाज दुरुस्तीचा प्रयत्न सुरू केला, पण त्यांना त्यासाठी परवानगी नाकारण्यात आली। कारण त्यासाठी हे देण्यात आलं की जहाजावर अत्यंत महत्वाचा माल आहे जो की लवकरात लवकर मुंबईला पोहोचवायचा आहे आणि जर का जहाज दुरुस्तीला घेतलं तर त्याला बराच वेळ गेला असता आणि म्हणून तिथले जे ऑफिसर्स होते त्यांनी यासाठी परमिशन दिली नाही। माल उतरवल्यामुळे जहाजावर आता बरीच जागा शिल्लक झाली होती। त्यावेळी कोणतंच जहाज असं शिल्लक जागा रिकामी ठेवून पाठवलं जात नसायचं। प्रत्येक जहाजात माल हा ठासून भरलेला असायचा, त्यामुळं मालासाठी जहाजात लवकर जागा मिळत नसायची आणि इथं तर या जहाजात आता बरीच जागा शिल्लक होती। त्यामुळे तिथले जे कोणी ऑफिसर्स होते त्यांनी ह्या रिकाम्या असलेल्या जागेत माल भरण्याची तयारी सुरू केली आणि ह्यासाठी पुढचे 10 दिवस ते जहाज कराचीमध्येच थांबून ठेवलं गेलं। त्यामुळे जहाजाचे जे कॅप्टन होते कॅप्टन अलेक्झांडर नायस्मिथ यांची चिडचिड व्हायला सुरुवात झाली होती, पण वरच्या अधिकाऱ्यांच्या पुढे त्यांचं काहीच चालत नसल्यामुळं त्यांना तिथंच राहायची पाळी आली होती। त्यानुसार जहाजावरच्या रिकाम्या असलेल्या जागेत कापसाची पोती, 300 टन पेक्षा जास्त कच्च गंधक म्हणजे सल्फर, 10,000 पेक्षा जास्त लाकडाची उंटकी, स्टीलचं भंगार, तांदळाची पोती, खतं अशी बरेच वस्तू तिथं भरण्यात आल्या। जहाजात आधीच दारू गोळा होता आणि त्यात कापसाची पोती नेमकी त्याच्या शेजारी ठेवण्यात आली होती। त्यामुळे कॅप्टन स्मिथ यांनी या गोष्टीला विरोध केला, पण त्यांचं त्यावेळी कुणीच ऐकून घेतलं नाही आणि जर तिथंच त्यांचं ऐकलं असतं तर पुढचा एवढा मोठा हा कार्यक्रम झालाच नसता। जहाज कराची इथून मुंबईच्या दिशेने 9 एप्रिलला निघालं आणि 12 एप्रिलच्या पहाटे मुंबई बंदराबाहेर येऊन हे जहाज थांबलं आणि इथं सुद्धा एक घोटाळा झाला असं की अशा पोर्टवर जेव्हा दारुगोळा असलेली जहाज येतात तेव्हा त्या जहाजावर रेड फ्लॅग हा लावण्यात येतो। त्याचं कारण असं असतं की रेड फ्लॅग लावलेल्या जहाजात असा माल असतो की जो लवकरात लवकर खाली उतरवला गेला पाहिजे असा सिग्नल तिथल्या अधिकाऱ्यांना पोहोचतो, पण या जहाजावर तो झेंडा सुद्धा लावलेला नव्हता। त्यामुळे व्हिक्टोरिया डॉकवर लावलेल्या या जहाजावरचा माल उतरवण्यात इथं सुद्धा लेट झालं। ह्यांचा प्लॅन होता बोटीतली कापसाची पोती, तेलाचे पिंप आधी उतरवायचं यांनी ठरवलं होतं आणि त्याच वेळी जहाजाच्या दुसऱ्या बाजूने हत्यार, दारुगोळा, लोखंडी भंगार काढण्याचं काम करायचं असं यांचा प्लॅन होता। त्या कामासाठी लागणाऱ्या छोट्या बोटी तिथं अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे ते काम सुद्धा रखडलं गेलं। ह्या उभ्या असलेल्या जहाजाचं दुरुस्तीचं आधीच बरंच काम राहिल्यामुळं त्याचं इंजिन खोलून त्याला रिपेअरिंग साठी बाहेर पाठवण्यात आलं आणि आता ह्यामुळं हे जहाज जागचं हलणं सुद्धा शक्य नव्हतं। त्यामुळे ज्या दिवशी हे जहाज आलं त्या दिवशी माल न उतरवताच ते जहाज तसंच उभं होतं। दुसऱ्या दिवशी सुद्धा जहाजावरचा माल तसाच पडून होता। त्यावर ज्या सोन्याच्या पेट्या होत्या त्या सुद्धा तिथंच होत्या।
बँकेचे जे अधिकारी होते येऊन त्या जागेवरच त्या मालाची तपासणी करणार होते, पण त्यासाठी सुद्धा त्याच्या पेट्या लोखंडाच्या पेटीत वेल्डिंग करून ठेवल्या होत्या. त्यामुळे ते काढण्यासाठी सुद्धा एक वेल्डिंग मशीन लागणार होती, पण त्याच्या शेजारी दारुगोळा असल्यामुळं ठिणगे वगैरे पडून स्फोट होऊ नये यासाठी जो दारुगोळा होता तो खाली उतरवल्यानंतरच सोन्याच्या पेट्या खाली घ्यायचं अधिकाऱ्यांनी ठरवलं. हे सगळं उतरून घेण्यासाठी लहान बोटी तिथं आलेल्या नव्हत्या. त्यामुळं 13 एप्रिलच्या दिवशी सुद्धा दारुगोळा, हत्यार, भंगार, सोन्याच्या पेट्या त्या जहाजावर तसेच पडून होत्या. कामगारांनी लाकडे उंटकी उतरवायला तेवढी सुरुवात केली होती, बस एवढंच. मुंबईत येऊन 3 दिवस झाले होते तरी सुद्धा जहाजातला माल अजूनही उतरवण्यात आला नव्हता. SS टायकिंग जहाजा शेजारी बाकीची जहाज सुद्धा आता येऊन उभी राहिली होती. आता तारीख होती 14 एप्रिल 1944. सकाळपासून माल उतरवण्याचं काम संथ गतीने सुरू होतं. दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान SS टायकिंग जहाजापासून 4-5 जहाज सोडून उभे असलेल्या जहाजावरच्या 2 अधिकाऱ्यांचं लक्ष या स्ट्रायकिंग जहाजावर पडलं. तर त्यांना त्यातून दूर येत असल्याचं जाणवलं. म्हणजे या जहाजातून 12:45 सुद्धा तिथं एक गस्त घालत असणाऱ्या पोलिसाला या जहाजातून दूर येत असल्याचं जाणवलं. पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी तिथं रोजच होत होत्या हे त्याच्या नजरेत होतं. आणि थोड्या वेळातच दूर सुद्धा त्याला दिसेनासा झाला होता. त्यामुळे त्याला भास वगैरे झाला असं समजून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता वेळ होती दुपारी 1:30ची. जेवणाच्या सुट्टीवरून परत येऊन कामाला लागलेल्या मजुरांनी स्ट्रायकिंग जहाजावरचा जे भांगाराचा एक मोठा गट्टा हुक लावून बाहेर काढल्यावर त्यांच्या समोर दुराचा एक लय मोठा लोट आला. तो दूर बघून फायर अलार्म वाजवण्यात आला. आग नक्की लागले कुठं हे पाहण्यासाठी तिथला जो फायरमन होता तो जेव्हा पुढे सरकला त्याला धुरामुळं पुढचं काहीच दिसलं नाही. बोटीवर जो आग विझवण्यासाठी पंप होता त्याने आग न विझल्यामुळं फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं. तेव्हा 2:25 तिथं फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या आल्या. जेव्हा त्यांना जहाजावर कोणत्या प्रकारचा माल आहे याची जाणीव झाली तेव्हा अजून 10 गाड्या आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्या. जहाजाच्या 2 नंबरच्या कप्प्यात ही आग लागली होती. आणि धोक्याची गोष्ट म्हणजे त्याच्या शेजारीच बॉम्ब, दारुगोळा, कापसाची पोती, सोन्याच्या पेट्या ठेवलेल्या होत्या. त्यामुळे आग विझवण्याचा आता जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. पण आता आग विजायचं नाव घेत नव्हते सगळ्यांची. तेव्हा पाटली जेव्हा शेजारी उभे असलेल्या जहाजाचं लोखंड वितळायला सुरुवात झाली एवढी जबरदस्त आग लागली होती. SS टायकिंग जहाजाचं इंजिन आधीच काढून टाकल्यामुळं त्या जहाजाला आता जागचं हलता सुद्धा येत नव्हतं. आता आग कंट्रोलच्या बाहेर गेली होती. त्यामुळे सगळ्यांना जहाजापासून दूर करण्याचं काम सुरू झालं. दुपारी 4:06 स्ट्रायकिंग जहाजावर पहिला स्फोट झाला. तो स्फोट इतका जबरदस्त होता एका स्फोटात जहाजाचे 2 तुकडे झाले. एक तुकडा पाण्यात बुडून गेला तर दुसरा शेजारच्या बिल्डिंग वर जाऊन येऊन पडला. या स्फोटामुळे आग विझवायला आलेले जे बंब होते ते सुद्धा लांब उडून पडले. पाण्यात मोठमोठे लाट निर्माण झाले आणि त्या लाटांनी शेजारी उभे असलेल्या बाकीच्या जहाजांना पाण्यात बुडवण्याचं काम केलं. या स्फोटामुळे शेजारी उभे असलेल्या जहाजांचा पण स्फोट होऊन त्याचे तुकडे हवेत उडून जमिनीवर पडू लागले. त्याच्यामध्ये सुद्धा बरीच माणसं मरण पावली. पण हा तर फक्त पहिला स्फोट होता. अजून दुसरा स्फोट व्हायचा बाकी होता. कारण तो पहिल्या स्फोटापेक्षा कितीतरी भयानक होणार होता. पहिला स्फोट झाल्यानंतर 14 मिनिटांनी म्हणजेच 4:20 दुसरा स्फोट झाला. त्यामुळे त्या शेजारच्या लाकडाच्या आणि ज्या कोळशाच्या वाकरी होत्या त्यांनी सुद्धा पेट घेतला. जहाजावरचं सोनं होतं त्याबद्दल एक गोष्ट त्यावेळेस लय फेमस झाली होती. एक सोन्याची वीट पडून एका पारशी माणसाच्या घरावर येऊन पडली होती आणि घराचं छप्पर पडून ती सोन्याची वीट त्याच्या घरात पडली. त्या पारशी माणसाला आधी वाटलं की लोखंड वगैरे पडलं असेल, पण नंतर जेव्हा त्याला कळलं की सोन्याची वीट आहे आणि तीही जवळपास 12 ते 14 किलोची वीट होती. या स्फोटाचा आवाज इतका जबरदस्त होता की आसपासच्या ज्या बिल्डिंगच्या काचा होत्या, खिडक्यांच्या वगैरे काचा होत्या, त्या अक्षरशः आवाजामुळे फुटल्या होत्या. या स्फोटामुळे आगीचे जे गोळे होते ते हवेत उडून शेजारच्या झोपडपट्ट्यांवर पडल्यामुळे त्यांना सुद्धा आग लागली. मुंबईत त्या काळी हा झालेला अतिशय भयानक स्फोट होता. त्यात जवळपास 1300 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आणि कितीतरी जणांच्या डेड बॉडी कितीतरी दिवसानंतर सुद्धा समुद्रात सापडत होत्या आणि त्या अक्षरशः ओळख पटण्याच्या परिस्थिती सुद्धा नव्हत्या. इतकी वाईट परिस्थिती होती. कितीतरी जण बेपत्ता झाले होते. सोन्याच्या बाबतीत सांगायचं तर बऱ्यापैकी समुद्राच्या तळाशी ते सोनं गेलं. अजूनही असं सांगतात की तिथं सोनं असण्याची शक्यता आहे. 2009 जेव्हा व्हिक्टोरिया डॉकवर गाळ काढण्याचं काम सुरू होतं तेव्हा तिथे एका कामगाराला सोन्याची वीट सापडली होती. त्याची तपासणी केल्यावर ती सोन्याची वीट 1944 असल्याचं उघड झालं होतं. या स्फोटामुळे जे अर्धवट पडलेल्या ज्या बिल्डिंग होत्या त्यांना जेव्हा पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं तेव्हा हे जे बॉम्ब उडून पडले होते जे की जिवंत होते त्यांचा सुद्धा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या स्फोटात जवळपास फायर ब्रिगेडच्या 66 जवानांचा मृत्यू झाला होता आणि सोबत त्या डॉकवर वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचा सुद्धा मृत्यू झाला होता. 2500च्या वर लोक जखमी झाले होते.
रॉयल इंडियन नेव्हीची 3 जहाजं या स्फोटात बुडाली होती. 50,000 टन पेक्षा जास्त मालाचं नुकसान झालं होतं. त्यात अन्नधान्याचा जास्त समावेश होता. त्यामुळं अन्नधान्याचा काळा बाजार मुंबईत सुरू झाला होता. पण मुंबईची लोकही त्यांच्या मुंबईकर स्पिरिटसाठी ओळखली जातात. मुंबईवर आलेल्या या संकटाचा सामना सुद्धा मुंबईकरांची एकत्र येऊन मदत करून केला. सर्वात आधी गरजू लोकांना मोफत 2 वेळा अन्न पुरवण्याचं काम करण्यात आलं. जे श्रीमंत लोक होते त्यांनी पैशाच्या स्वरूपात मदत केली आणि बऱ्याच कुटुंबांनी जे गरजू होते त्यांच्यासाठी आपल्या घराची दारं उघडी केली. कित्येक कुटुंबांना मोफत रेशन देण्याचं काम करण्यात आलं. जवळच्या गावांमध्ये लोकांसाठी जेवणाची राहण्याची सोय करण्यात आली. आग विझवण्यासाठी 3 दिवस रात्रंदिवस प्रयत्न सुरू होते. शेवटी आग विझल्यानंतर तिथला जो मालबा होता तो जवळपास 5 लाख टन इतका होता. तो हटवण्यासाठी आणि डॉकवर काम पूर्ववत करण्यासाठी 8,000 माणसांनी दिवस रात्र मेहनत घेतली. चौकशी दरम्यान आग लागल्याची बरीच कारणं पुढे आली. त्यात शस्त्रास्त्रांच्या खाली कापूस ठेवणं, दारुगोळा असलेल्या जहाजावर रेड फ्लॅग न लावणं, माल उतरवायला उशीर करणं, फायर ब्रिगेडला बोलवायला सुद्धा उशीर करणं. त्यामुळे आग लागली आणि लागलेली आग अजूनच वाढत गेली. या स्फोटामुळे बऱ्याच कुटुंबांनी आपलं घरदार गमावलं. जवळपास 6,000 कंपन्यांना याचा फटका बसला आणि ह्यामुळं 50,000 लोकांच्या वेगवेगळ्या कारणांनी नोकऱ्या गेल्या. त्यावेळेच्या सरकारने याची पूर्ण जबाबदारी घेतली आणि लोकांना याची भरपाई देण्यात आली. पण किती लोकांपर्यंत ती पोहोचली हा चर्चेचा विषय ठरू शकतो. असो, तर ही होती गोष्ट मुंबईमध्ये कधी काळी झालेल्या मोठ्या स्फोटाची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा छोटासा चॅनल मोठा व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.